नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाइन घेऊन आलेली आहे। ही डिझाइन बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी कपड्यामध्ये ही डिझाइन तयार होते। चला तर मग आता सुरुवात करूया। अगोदर आपल्याला अस्तरचा कपडा कट करायचा आहे। आता तयार ब्लाउजची लांबी 13.5 इंच आहे, म्हणून मी 1 इंच वाढवून 14.5 इंच ब्लाउजची लांबी घेतलेली आहे। चेस्ट आहे 8.5 इंच, त्यामध्ये 2 इंच वाढवून मी 10.5 इंच ब्लाउजची रुंदी घेतलेली आहे। गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळ्याची लांबी घेतलेली आहे 10 इंच। त्यानंतर खालच्या साइडने 3 इंच घेऊन मी असा चौकोन आकार दिला। त्यानंतर मोंडा घेतलेला आहे 6 इंचचा आणि 1.25 इंच अंतरावरती आपल्याला व्यवस्थित असं बगलला आकार द्यायचा आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या खालच्या साइडने जे 3 इंच घेतलेला आहे त्याचा निम्मे भाग काढायचा 1.5 इंच आणि अगदी मधोमध व्यवस्थित असा आपल्याला याला गळ्याला आकार द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असा गळ्याला आकार दिलेला आहे। आता आपल्याला हे अस्तरचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि हे अस्तरचं कापड मेन कापडवरती ठेवून मेन कापड सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला मेन कापडच्या वरच्या साइडने अस्तरचं कापड ठेवून अगोदर गळा जोडून घ्यायचा आहे। आता जिथे आपले कोने आलेले आहेत तिथे व्यवस्थित आपल्याला कोने काढून घ्यायचे आहे आणि अर्धा इंच जागा सोडून आपल्याला व्यवस्थित हा गळा जोडून घ्यायचा आहे। आता मधलं जे कापड राहिलेलं आहे शिल्लकचं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि गळ्यावरती अगदी छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत। आता जिथे कोने निघालेले आहेत तिथे थोडं शिल्लकचं कापड आपल्याला कट करायचं आहे, म्हणजे आपले कोने व्यवस्थित निघतात। आता पूर्ण गळ्यावरती मी कट्स मारून घेतलेले आहे। आता आपल्याला गळा पलटून अस्तरच्या कपड्यावरती एक दाबटीप द्यायची आहे। ही दाबटीप दिल्याने आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते। आता व्यवस्थित जिथे कोने आहे तिथे व्यवस्थित अशी शिलाई मारून यावरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे। आता पूर्ण गळ्यावरती मी दाबटीप मारून घेते। त्यानंतर आता गळा पलटवून आपल्याला व्यवस्थित हाताने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला एक दाबटीप मारायची आहे गळ्यावरती। आता जिथे कोने आहे तिथे व्यवस्थित असे कोने काढून घ्यायचे आणि गळ्यावरती दाबटीप मारायची। खूप मस्त असा आपल्या गळ्याला आकार आलेला आहे। आता ज्या साइडने आपलं अस्तरचं कापड आणि मेन कापड जोडायचं राहिलेलं आहे त्या साइडने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। व्यवस्थित सर्व ब्लाउज पीस हे प्लेन करून आपल्याला यावरती टीप मारायची आहे। आता सर्व साइडने जोडून जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला जे खालच्या साइडचे टक्स असतात 4-4 इंचचे ते टक्स मारून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे। त्यासाठी मी 2 इंच रुंदीची कमरपट्टी घेतली। कमरपट्टीवरती अगोदर आपल्याला एक टीप दुमळ घालून एक टीप मारायची आहे आणि ही कमरपट्टी आता ब्लाउज पीसच्या वरच्या साइडने ठेवून अगोदर ब्लाउज पीसला ही जोडून घ्यायची आहे। त्यानंतर कमरपट्टीला फोल्ड मारून त्यावरती एक दाबटीप द्यायची आहे आणि परत एक फोल्ड मारून आपल्याला ब्लाउज पीसला ही जोडून घ्यायची आहे। आता आपल्याला या गळ्यावरती डिझाइन बनवायची आहे। त्यासाठी खालच्या साइडने जो चौकोन आकार आहे तिथे आपल्याला व्यवस्थित अशी खळूने आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा मी आकार देऊन घेते आणि या खळूच्या आकारावरतीच आपल्याला डिझाइन बनवायची आहे। त्यासाठी मी ब्लाउज पीसवर मॅचिंग असे कापड घेतलेलं आहे, चौकोन आकारात कट करून घेतलेला आहे। 2.5 इंच लांबी आणि 2.5 इंच रुंदीचे मी असे चौकोन कापड कट करून घेतलेले आहे। आता व्यवस्थित याचे आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व त्रिकोण बनवून घेतलेले आहे। आता गळ्याच्या अगदी जवळून आपल्याला हे त्रिकोण लावत आणायचे आहे। व्यवस्थित असा आकार देत आपल्याला हे त्रिकोण लावत आणायचे आहे। आता अशाच पद्धतीने गळ्याच्या दुसऱ्या साइडने सुद्धा हे त्रिकोण लावून घ्यायचे।
आता दोन्ही साईडने मी त्रिकोण लावून घेतलेले आहे। आता जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरती लेस लावत आणायची आहे। जे आपण त्रिकोण जोडलेले आहे त्या त्रिकोणावरती आपल्याला लेस लावत आणायची आहे, म्हणजे आपण जी शिलाई मारलेली आहे ती व्यवस्थित झाकून यावरती लेस लावत आणायची आहे। आता खालच्या साईडने लेसला थोडीशी दुमळ घालायची आणि व्यवस्थित ही लेस लावत आणायची आहे। आता लेसवरती आणखी एक टिप मारून घ्यायची। आता अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला ही लेस लावत आणायची आहे। व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई झाकून यावरती लेस लावत आणायची आहे। आता या लेसवरती आणखी एक टिप मारून घ्यायची। त्यानंतर आता वरच्या साईडने गळ्याला आपल्याला लेस लावत आणायची आहे, गळ्याच्या अगदी जवळून। आणि आता खळूने आपण जे आखून घेतलेलं आहे त्या आकारावरती व्यवस्थित अशी आपल्याला लेस लावत आणायची आहे। यावरती सुद्धा आणखी एक टिप मारून घ्यायची। त्यानंतर त्या लेसच्या अगदी जवळून मी आणखी एक लेस लावून घेते। अर्धा इंच अंतर सोडून आपल्याला परत एक लेस लावत आणायची आहे। आता यावरती सुद्धा एक टिप मारून घ्यायची आहे। आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा लेस लावत आणायची आहे। खळून जिथे आपण आकार दिलेला आहे त्या आकारावरती व्यवस्थित असा लेस लावत आणायची आहे आणि आपण जे त्रिकोण जोडलेले आहे तिथून लेस लावलेली आहे ती लेस व्यवस्थित या लेस खाली झाकून आपल्याला लेस लावत आणायची आहे। यावरती सुद्धा एक टिप द्यायची आहे आणि या लेसच्या जवळून सुद्धा आपल्याला एक लेस लावत आणायची आहे। अर्धा इंच अंतर सोडून लेस लावत आणायची आहे। आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन कलरची लेस सुद्धा घेऊ शकता। मी ब्लाउज पीसवर मॅचिंग अशी लेस घेतलेली आहे। आता आपण जे त्रिकोण जोडलेले आहेत त्या त्रिकोणावरती आपल्याला मणी लावायचे आहेत। इथं मी पांढऱ्या कलरचे मणी घेतलेले आहेत। त्या त्रिकोणच्या अगदी टोकावर आपल्याला सुई धाग्याने व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही गोल्डन कलरचे मणी सुद्धा घेऊ शकता। आता अशाच पद्धतीने मी सर्व त्रिकोणावरती ही मणी लावून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। आता मी इथे रेडीमेड एक पॅच लावत आहे गळ्याच्या अगदी मधोमध। तुम्ही इथं फॅब्रिकचं म्हणजे कपड्याचं फुल्स बनवून सुद्धा यावरती लावू शकता। मी इथं रेडीमेड एक पॅच घेतलेला आहे, ते पॅच इथं मी लावणार आहे सुई धाग्याने आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ब्लाउजची बॅकनेक डिझाइन तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची ही डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।